हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये। तर आज आहे नवीन वर्षातील पहिला दिवस आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजची असणार आहे पूजा स्पेशल। तर या ठिकाणी बघू शकता सगळे देव जे आहेत ते एका आपण ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर देवघर जे आहे ते स्वच्छ करून घेणार आहोत। तर या पद्धतीमध्ये देवघर जे आहे ते आपण स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यानंतरच केलेला आहे देवांचा अभिषेक आणि त्यानंतर सर्व मूर्त्या ज्या आहेत त्या आपण जागेवरती स्थानापन्न करून घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच केलेला आहे इथे दीप प्रज्वलन आणि अष्टगंध सुद्धा इथे देवांना आपण लावून घेतलेला आहे। तर बघू शकता प्रत्येक मूर्तीला आपण अष्टगंध लावून घेतलेला आहे, कलश स्थापन करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच करणार आहोत सुंदर अशी फुलांची आरास। इथे बघू शकता सुंदर अशी फुलांची आरास जी आहे ती करून घेतलेली आहे आणि त्यासोबतच इथे केलेला आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून पूजा जी आहे ती आपली नवीन वर्षातील पहिल्या दिवसाची पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर करणार आहोत आपण पुढची तयारी। तर आजच्या या ब्लॉगमध्ये काय स्पेशल असणार आहे, काय रेसिपी असणार आहे आणि नवीन वर्षातील पहिली अशी नवी कोरी करकरीत रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या ठिकाणी बघू शकता काही भाज्या आपण घेतलेल्या आहे, त्यामध्ये मेथीची भाजी आहे, पावटा आहे, गाजर आहे, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर या ठिकाणी आपण घेतलेली आहे। तर इथे बघू शकता या सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत। तर सगळ्यात आधी मेथीची भाजी आहे ती आपण स्वच्छ करून घेणार आहोत। तर त्यामध्ये फक्त आपण पानांचा वापर करणार आहोत, देठांचा अजिबात या ठिकाणी वापर करणार नाहीये। तर बघू शकता थोडी थोडी करून ही भाजी जी आहे ती आपण नीट करून घेणार आहोत। तर मेथीची भाजी या ठिकाणी स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यासोबतच इथे आपण पावटा देखील स्वच्छ करून घेणार आहोत। पावट्यामधील बिया ज्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत। एक एक करून बिया ज्या आहेत त्या काढून घेऊयात। पावटा देखील आपला स्वच्छ करून झालेला आहे, नीट करून झालेला आहे। मेथीची भाजी सुद्धा या ठिकाणी आपण नीट करून घेतलेली आहे आणि आता करणार आहोत आपण पुढची तयारी। तर या ठिकाणी घेतलेला आहे आपण गाजर। तर गाजर देखील आपल्याला सोलून घ्यायचं आहे। ते इथे बघू शकता गाजर घेतलेला आहे। गाजर आपण स्लायसरच्या मदतीने जे आहे ते साल काढून घेणार आहोत आणि छोटे छोटे पीस जे आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता गाजराचे छोटे छोटे पीस जे आहेत ते आपण करून घेतलेले आहेत। ते गाजर जे आहे ते आवडेल त्या शेपमध्ये आकार जो आहे तो आपण या ठिकाणी देऊ शकतो। म्हणजे उभा चिरून पाहिजे असेल तर तसा देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो किंवा छोटे छोटे पीस देखील आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो आणि त्यानंतरच करणार आहोत कांदा। इथे कांदा देखील आपण चिरून घेणार आहोत। इथे उभा पातळ कांदा जो आहे तो या ठिकाणी आपण चिरून घेणार आहोत। जर तुम्हाला मध्यम बारीक किंवा थोडं जाडसर असा चिरायचा असेल तसा देखील चिरला तरी देखील चालेल, पण या ठिकाणी आपण उभा पातळ चिरून घेणार आहोत। तर या ठिकाणी घेतलेले आहेत आपण 3 मध्यम आकाराचे कांदे आणि ते इथे बघू शकता या पद्धतीमध्ये आपण उभा चिरून घेतलेला कांदा जो आहे तो या ठिकाणी वापरणार आहोत। तर कांदा देखील आपला चिरून झालेला आहे। तर एका बाउलमध्ये हे सर्व जे आहे ते एक एक करून आता आपण काढून घेणार आहोत आणि त्यासोबतच घेतलेले आहेत इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो सुद्धा या ठिकाणी आपण चिरून घेणार आहोत। तर बारीक असे फोडी जे आहेत त्या इथे टोमॅटोच्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ते सुद्धा आपण एका बाउलमध्ये जे आहेत ते काढून घेणार आहोत आणि त्यासोबतच इथे घेतलेला आहे लसूण। ते इथे या ठिकाणी आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी लसूण जो आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी सोलून घेणार आहोत आणि छोटे छोटे पीस जे आहेत ते करून घ्यायचे आहेत। त्या ठिकाणी लसूण ठेचलेला लसूण घेतला तरी देखील चालेल, पण आपण या ठिकाणी लसूण जो आहे तो बारीक असा चिरून घेणार आहोत।
तर बघू शकता बारीक बारीक असे पीस जे आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर घेतलेलं आहे आपण आलं. तर आलं सुद्धा या ठिकाणी आपण किसून घेणार आहोत. तर लसूण जो आहे तो आपला चिरून झालेला आहे. 10 ते 12 या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंचपेक्षा थोडं जास्त या ठिकाणी आलं घेतलेलं आहे. आलं या ठिकाणी किसून घेणार आहोत, कारण की किसलेल्या आल्याचा स्वाद जो आहे तो जेवणामध्ये खूप छान लागतो. त्यामुळे या ठिकाणी या पद्धतीमध्ये आलं जे आहे ते आपण किसून घेतलेलं आहे. आलं लसूणची पेस्ट न वापरता या पद्धतीमध्ये आपण या रेसिपीमध्ये हे सर्व साहित्य जे आहे ते वापरणार आहोत. आणि त्यानंतरच इथे घेतलेले आहे कोथिंबीर. तर कोथिंबीरसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. तर बघू शकता या पद्धतीमध्ये कोथिंबीर जी आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी बारीक चिरून घेतलेले आहे. सर्व साहित्य जे आहे ते आपण एक एक करून एका बाउलमध्ये जे आहे ते काढून घेतलेलं आहे. आणि त्यासोबतच करणार आहोत आपण पुढची तयारी. तर इथे एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपल्याला मेथी जी आहे ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, कारण की मेथीची भाजी मेथी जी आहे ती थोडी कडू असते. तर त्यामुळे तिचा कडवटपणा थोडं कमी व्हावा यासाठी मेथीची भाजी जी आहे ते आपण चिरून घेणार आहोत. तर चिरण्याच्या आधी मेथीची भाजी जी आहे ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्यामध्ये या ठिकाणी मेथीची भाजी जी आहे ती स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत. आणि त्यानंतर करणार आहोत बारीक, जितकं शक्य होईल तितकं बारीक जी आहे ती भाजी या ठिकाणी आपण चिरून घेणार आहोत. तर ह्या सर्व साहित्यांचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा. यामध्ये आवडीनुसार भाज्या देखील या ठिकाणी आपण वापरू शकता. पण आपण या पद्धतीमध्ये या भाज्यांमध्ये या वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये जो आहे तो आजचा पदार्थ बनवणार आहोत. तर काय असणार आहे आजचाच पदार्थ स्पेशल नक्की तुम्हाला कळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी बघू शकता मेथीची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली. त्यानंतर बारीक, जितकं शक्य होईल तितकं बारीक जी आहे ती भाजी या ठिकाणी आपण चिरून घेतलेली. आणि त्यासोबतच आपण करणार आहोत आणखीन छोटीशी तयारी. तर या ठिकाणी घेतलेले आहेत आपण सर्व साहित्य. त्यामध्ये कांदे घेतलेले आहे, टोमॅटो आहे, गाजर आहे. त्यासोबतच इथे घेतलेलं आहे आपण आलं, लसूण, इथे पावटा, त्यानंतर घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि त्यासोबतच घेतलेली आहे आपण बारीक चिरलेली मेथी. तर हे सर्व साहित्य आपण आपल्या रेसिपीसाठी वापरणार आहोत. तर काय असणार आहे अशी स्पेशल रेसिपी नवीन वर्षातील अगदी सोपी अशी रेसिपी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत. तर या ठिकाणी घेतलेले आहे 2 वाटी या प्रमाणामध्ये बासमती तांदूळ. तर या ठिकाणी बघू शकता बासमती तांदूळ आपण घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही दुसरे कुठलेही तांदूळ वापरू शकता, अगदी रोजच्या वापरातले तांदूळ घेतले तरी देखील चालेल. आणि त्यामध्ये घेतलेले आहे आपण पाव कप मसूर डाळ. आणि त्यानंतर हे सर्व साहित्य जे आहे तांदूळ जे आहे, डाळ आणि तांदूळ हे सर्व साहित्य आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर करणार आहोत पुढची तयारी. ते इथे 3 टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल घेतलेलं. तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये पाव चमचा या प्रमाणामध्ये राई आणि जिरं टाकायचं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला टाकायचे आहेत थोडेसे शेंगदाणे. आणि शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झाले की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं, लसूण, जे बारीक चिरून घेतलेलं किसलेलं आलं घेतलेलं ते या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. आणि त्यासोबतच इथे घेतलेले आहे मेथी. मेथीच्या भाजीमधला कडवटपणा थोडाफार कमी होण्यासाठी या ठिकाणी तेलामध्ये मेथी जी आहे ते आपण खरपूस अशी भाजून घेणार आहोत. त्यासोबतच आपण या ठिकाणी पावटा घेतलेला तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये आधी भाजून घ्यायचा आहे, शॅलो फ्राय थोडा करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर एक एक करून सर्व साहित्य जे आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत. तर त्यामध्ये असेल कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर बारीक चिरलेलं गाजर जे आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. 3 ते 4 मिनटं हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. त्याला खमंगपणा असा येईपर्यंत हे सर्व साहित्य जे आहे ते आपण परतून घेणार आहोत. अशा पद्धतीमध्ये बघू शकता हे सर्व साहित्य आपण खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये. आणि त्यासोबतच टाकलेले आहेत काही मसाले. तर त्यामध्ये असेल मालवणी मसाला, गरम मसाला, रेड चिली पावडर, धने जिरे पावडर,
हे सर्व मसाले जे आहेत ते यामध्ये टाकलेले आहेत आणि 1-2 मिनिटासाठी हे मसाल्यांना छान अशी वाफ काढून घेणार आहोत। आणि त्यासोबतच यामध्ये टाकायचे आहे स्वच्छ असे धुवून घेतलेले तांदूळ। तर बघू शकता तांदूळ जे आहे ते आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले ते टाकायचे आहेत आणि जितक्या प्रमाणामध्ये आपण तांदूळ घेतलेले तितक्या दुप्पट प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण पाणी घेतलेलं आहे। 2 वाटी या ठिकाणी तांदूळ होते तर 4 वाटी या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते टाकलेलं आहे। पाणी इथे साधं पाणी टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकून छान अशी उकळी काढून घेणार आहोत। अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारा असा मेथी राईस। तर बघू शकता इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि झाकण देऊन छान अशी वाफ काढून घेणार आहोत। तर बघू शकता अवघ्या 10 ते 12 मिनिटांमध्ये छान असा राईस जो आहे तो आपला तयार झालेला आहे। अगदी नवी कोरी रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर आजचा हा फुल व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने तयार झालेला आहे आपला मेथी राईस अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि वरतून केलेले आहे मस्त तुपाची धार त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर। तर तयार झालेला आहे आपला मेथी राईस। तर कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।